आमदार राजेश टोपे आणि आमदार बबनराव लोणीकर यांच्यासारखा आवाज असलेले कथित ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे। या ऑडिओ क्लिपची पुष्टी लोकशाही मराठी करत नाही, मात्र ही ऑडिओ क्लिप प्रचंड व्हायरल होत असल्याने राज्यात हा चर्चेचा मुद्दा झालाय। आमदार राजेश टोपे आणि आमदार बबनराव लोणीकर यांची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली। या कथित ऑडिओ क्लिपमध्ये लोणीकर हे टोपेंना शिवीगाळ करतायत असं संभाषण आहे। या ऑडिओ क्लिपची पुष्टी लोकशाही करत नाही, मात्र ही ऑडिओ क्लिप जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीच्या वेळी झालेल्या राड्या दरम्यानची असल्याचं सांगण्यात येतंय। हॅलो, हा भैया साहेब। हा भाऊ, मी तुम्हाला 2 फोन लावले, नंतर मग आता ह्याला बोललो, राहुलला बोललो डिटेल मध्ये आणि ह्यालाही बोललो, गोरेनला। हा, तुमचा फोन लागला नाही म्हणून मग त्यांना बोललो। 2दा फोन लावला, तुम्ही बघा मिस्ड कॉल आहे का नाही तुमचे, बोला। हा, तर काय झालं आता, अर्जुनराव साक्षीदार आहेत, अर्जुनरावला सुद्धा अर्जुनराव पण बोलले, मी पण बोललो, दानवेंना दोघांनी बोललो। ते म्हणले भैया साहेब आम्हाला काही प्रॉब्लेम नाही, तुम्ही पुढे दिलं तर आमचं काय अडचण नाही, पण ह्या वेळेस आम्हाला दिलं पाहिजे। तर काय बोलणार आम्ही, मी त्यांना एवढं टोकाचं झालं भांडण। मी काल फोनवर बोललो आणि आज ते आलते आता लग्नाच्या तिथं त्या ह्याच्यात, तर मी त्यांना म्हणलं हे असं असं आहे। ते म्हणलं आपण पहिल्यांदा बोललो बबनरावांना, त्यात आले नाही, चर्चेत नव्हते, हे नव्हते। मी म्हणलं ते काही असो, पण माझं त्यांच्याकडून एवढंच झालेलं की आपल्याला राहुलला उपाध्यक्ष करायचंय, तर ते आता तुम्ही असं मला वाटतं की ह्यावेळेस सोडावं। ते म्हणले नाही, मला ह्यावेळेस साहेब राजकारण मोठं नसतं, त्या उपाध्यक्ष पदात काही नाहीये, आम्हालाही माहिती आहे। एकच सांगू का, मी ह्यांना आणि तुम्ही शब्द दिला, अर्जुनरावच्या बंगल्यावर बोलला, चर्चा केली, पण पुढच्या ह्याच्यात पाळू आता नाही। अरे कडू तो टक्कल फोडतो। यावेळी लोणीकरांच्या कार्यकर्त्यांनी टोपेंची गाडी फोडली होती। हा वाद उपसभापतींची नेमणूक करण्यासंदर्भातला होता। लोणीकरांनी टोपेंना उपसभापती करण्याचं आश्वासन दिलं होतं, मात्र दानवे गटाला उपसभापतीपद गेल्याने लोणीकरांनी संतापाच्या भरात शिवीगाळ केली असल्याची माहिती आहे। याबाबत लोणीकरांना विचारलं असता त्यांना ही ऑडिओ क्लिप फेक असल्याचं म्हटलं। हे बघा, मी सकाळीच केलेलं आहे। जालना जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक होती, माझ्या बंगल्यावर 6 तास मीटिंग झाली आणि आम्ही बिनविरोध निवडणूक केली आणि निवडणूक होऊन आता 15 दिवस झाले। ही क्लिप माझी नाही, ही क्लिप खोटी आहे। 100% माझं आणि त्यांचं काही बोलणं झालेलं नाही। नेमकी हिवाळी अधिवेशनाच्या कालावधीत ही क्लिप का व्हायरल करण्यात आली असा प्रश्न उपस्थित होतो। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।